हॅलो फ्रेंड्स, आज आपण आपल्या टेक्स्टबुकमधील 2.5 अ प्ले हा जो काही एक लेसन आहे थोडासा विचित्र आहे. म्हणजे 9च्या लेवलचा नक्कीच तो धडा नाही आहे, परंतु दिला आहे तर वाचावं लागणार आहे. आणि विशेष म्हणजे या धड्यामध्ये फार काही असं इंटरेस्टिंग नाही आहे, पण शब्द काही खूप चांगले आहेत जे तुम्हाला थोडंसं वेगळे वाटतील वाचायला. परंतु नवीन शब्द काही तुम्हाला या ठिकाणी नक्कीच वाचायला मिळतील. अशा प्रकारचे शब्द या ठिकाणी तुम्हाला मिळतील. पान नंबर आपल्या टेक्स्टबुकमधील 55, पेज नंबर 55 वरती आपण हा लेसन सुरू करत आहोत. आणि अतिशय मोठा धडा आहे, परंतु अवघड अजिबात नाही आहे. खूप सोपा धडा असेल. सीन 1 पार्ट 1मध्ये सीन 1 दिलेलं आहे. आता राजा महाराजा लोकांच्या काळामध्ये एक राजाचा दरबार भरायचा, आणि राजाचा दरबार भरल्यानंतर राजाचा दरबार कशासाठी प्रसिद्ध होतं तर न्याय करण्यासाठी. एक निष्पाप आणि कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता लोकांमध्ये न्याय करणे, न्याय प्रस्थापित करणे, यासाठी राजाचा दरबार हा प्रसिद्ध होता. राजाच्या दरबारात राजाकडनं या अपेक्षा समाजाला, जनतेला, प्रजेला होत्या. आणि बहुतांश राजा आपल्या या गोष्टीला मानत होते, त्या पद्धतीने करत होते. जर तुम्ही आता लॉकडाऊनमध्ये रामायण पाहिलं असेल, महाभारत पाहिलं असेल, तर रामायण आणि महाभारत या दोन्हीमध्ये पाहिलं की ते जे राजा असतात ते किती सत्याच्या मार्गाने चालतात, किंवा आपल्या शब्दाला किती किंमत देतात. त्यांनी जो शब्द एखाद्याला दिला आहे तो शब्द पाळण्यासाठी ते किती त्याग करतात, कशा पद्धतीने त्याग करतात, या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी त्या सिरियल्समध्ये हे आपण पाहिलं. तर त्याच पद्धतीने हा जो धडा आहे याच्यात मात्र थोडासा विचित्र प्रकार दिलेला आहे. तो काय दिला आहे तो आपल्याला वाचायचा आहे. ठीक आहे, तर पेज नंबर 55 वरती आहोत आपण. अ प्ले पार्ट 1 सीन 1. अ किंग्स कोर्ट. द कोर्ट अवेट्स द अरायवल ऑफ द किंग. आता अवेट करणे म्हणजे सुद्धा वाट पाहणे. वेट म्हणजे वाट पाहणे आपल्याला माहिती आहे, WAIT वेट. वेट म्हणजे काय, वाट पाहणे. अवेट म्हणजे तसाच त्याचाच अर्थ सुद्धा होतो वाट पाहणे. द कोर्ट अवेट्स द अरायवल म्हणजे आगमन. एखाद्या एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या वाहनाचं आगमन होणे याला आपण म्हणतो अरायवल्स. तुम्ही जर एअरपोर्टवरती गेलात तर तिथं अरायवल्स लिहिलेलं असतं. अरायवल, डिपार्चर असे दोन वेगवेगळे बोर्ड असतात. अरायवल म्हणजे येणारे आणि डिपार्चर म्हणजे जाणारे, असे दोन प्रकार असतात. अरायवल म्हणजे आगमन, डिपार्चर म्हणजे जाणे तिथून. ऑफ द किंग म्हणजे राजाची येण्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत होतं. 2 गार्ड्स आर स्टँडिंग फ्रंट राईट ऑफ द स्टेज. आता अर्थात हे एक नाटक आहे ना, राजाचा दरबार नाही आहे, हे एक नाटक आहे. मग या नाटकामध्ये काय म्हणलं की 2 सैनिक, 2 गार्ड हे स्टेजच्या पुढे म्हणजे तिथं थांबलेले असतात. कुठे, राईट साईडला. फर्स्ट गार्ड, पहिला जो गार्ड असतो तो दुसऱ्या गार्डला काय म्हणतो बघा. आता अर्थात राजा नाही आहे म्हटल्यावर त्या दोघांमध्ये चर्चा होणार, संभाषण होणार, संवाद होणार. त्या संवादामध्ये पहिला गार्ड दुसऱ्या गार्डला म्हणतो टू द सेकंड गार्ड, बी अलर्ट. आज्ञार्थी वाक्य आहे, ऑर्डर आहे बघा. बी अलर्ट याला आपण म्हणतो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. काय म्हणतो आपण याला, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये आज्ञा केली जाते त्याला आपण म्हणतो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. फर्स्ट गार्ड टू द सेकंड गार्ड, बी अलर्ट, सावध राहा. द किंग इज अबाउट टू अराईव्ह. किंग येण्याची वेळ झालेली आहे. अराईव्ह म्हणजे क्रियापद आहे. द किंग इज अबाउट टू अराईव्ह,
किंग येण्याची वेळ झालेली आहे, त्यामुळे तू सावध हो, तू अलर्ट राहा. सेकंड गार्ड, हू वॉन्ट्स टू बी अलर्ट. काय उगे ते अलर्ट बिट आणि आपल्याला नाही पटत म्हणतो, मला त्या गोष्टी पटत नाहीत. लाईफ सीम्स लाईक वन लॉंग स्लीप इन दिस लँड. फार बोर झाले रे, म्हणजे एकदम बोर झाले, काय जिंदगीच नाही असं काहीतरी झाले, म्हणजे एकदम असं बोर लाईफ झालेलं आहे असं वाटतंय. आय एम ॲट ईज ऑल डे दो आय एम अ गार्ड. तो म्हणतो मी एकदम निवांत असतो, मी गार्ड असून सुद्धा मी काय असा सावध राहणे, लक्षपूर्वक राहणे, फार असं एकदम कटाक्षाने सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणे असलं काही मी पाळत नाही. मी नेहमी कसा असतो, निवांत असतो, मी जास्त काही गोष्टी पाळत नाही. ईज, EASE, ईज. ईज म्हणजे बऱ्याच गोष्टींकडे जास्त खोल लक्ष न देता त्या गोष्टी टाळून नेणे, त्याला आपण म्हणतो ईज. तो म्हणतो आय एम ॲट ईज ऑल डे दो आय एम अ गार्ड. मी जरीही गार्ड असलो तरी या सगळ्या गोष्टी मी कसं करतो, मी सहज घेत असतो, मी तेवढ्या गांभीर्याने या सगळ्या गोष्टी घेत नाही. फर्स्ट गार्ड, हाऊ बोरिंग. खरंच बोर झालंय, आयुष्य बोर झालंय, हाऊ बोरिंग. उद्गारवाचक वाक्य. बी अलर्ट मी तुम्हाला सांगितलं, आज्ञार्थी वाक्य. हाऊ बोरिंग, उद्गारवाचक वाक्य. आय वंडर इफ सम इंटरेस्टिंग ड्रामा विल अनफोल्ड ॲट द कोर्ट टुडे. तो म्हणतो मला असं वाटतं की आज कोर्टामध्ये काहीतरी विचित्र, काहीतरी विशिष्ट, काहीतरी वेगळं असं एखादं नाटक किंवा अशा काहीतरी गोष्टी, अशी एखादी घटना आज आपल्या कोर्टामध्ये किंवा आपल्या दरबारामध्ये आज घडायला हवी. या ठिकाणी कोर्ट या शब्दाचा अर्थ म्हणजे आपण जो पिक्चरमध्ये कोर्ट बघतो ना, जज आहे, कोर्ट आहे, वकील आहे, तसलं कोर्ट नव्हे. कोर्ट म्हणजे राजाचा दरबार. राजाच्या दरबाराला सुद्धा कोर्ट म्हणलं जातं, कारण राजाच्या दरबारात सुद्धा बऱ्याच गोष्टींचा न्यायनिवाडा केला जातो. राजा काय करतो, बऱ्याचशा गोष्टींचा न्यायनिवाडा करतो. कोणाचे काही प्रॉब्लेम असतील तर ते सोडवतो, कोणाचे काही भांडणं असतील तर ते सोडवतात. मग त्यावेळेला त्याला म्हणून काय म्हणलं जातं, कोर्ट म्हणलं जातं. तर या ठिकाणी तो सैनिक म्हणतो, तो गार्ड म्हणतो की आज आपल्याकडं असं काहीतरी विशिष्ट काहीतरी घडलं पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचं बोर वाटणार नाही. इट वुड एनलिवन द ॲटमॉस्फिअर. अनलिवन द ॲटमॉस्फिअर म्हणजे जरा वातावरण असं जीवित होऊन जाईल, जरा तरोताजा होऊन जाईल, जरा उत्साही होऊन जाईल. अनलिवन, ॲक्च्युली लिवन, एनलिवन म्हणजे थोडक्यात जरा उत्तेजना आणणे, म्हणजे वातावरणामध्ये आपल्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये थोडीशी काय येऊन जाईल, उत्तेजना येऊन जाईल. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. ॲटमॉस्फिअरचा खरा अर्थ काय होतो, वातावरण. सेकंड गार्ड, आय वुड बी इक्वली हॅपी. तो म्हणतो मला सुद्धा तेवढाच आनंद होईल जेवढा तुला होणार आहे, तेवढाच आनंद मला सुद्धा होईल जर असं काही घडलं तर. आय वुड बी इक्वली हॅपी इफ देअर वॉज नन. एंटर द डिसायबल लुकिंग अराउंड. म्हणे की जर असं काही घडलं तर मला पण आनंद होईल, आणि जर काय राजा विजा आलेच नाही, काय काय जाऊ दे मर दे म्हणतो त्याला. म्हणजे थोडक्यात त्या सेकंड गार्डला तर कशात इंटरेस्टच नाही आहे. एंटर द डिसायपल लुकिंग अराउंड. एक डिसायपल म्हणजे एक थोडक्यात एक मनुष्य. ॲक्च्युली डिसायपलचा अर्थ होतो शिष्य, पण या ठिकाणी डिसायपलचा अर्थ शिष्य नव्हे, या ठिकाणी डिसायपलचा अर्थ एक व्यक्ती. असं नाही का, कावरं बावरं झालेलं इकडं तिकडं बघत जरा कन्फ्यूज होत एंट्री करायला लागला. फर्स्ट गार्ड, हॉल्ट, आज्ञार्थी वाक्य. थांब. हॉल्ट म्हणजे काय, थांब. यू आर अ स्ट्रेंजर. नवीन दिसतोयस. आता तो कावरा बावरा झालाय म्हटल्यावर त्याला कळलं की कोणतरी नवीन दिसतोय. गिव्ह युअर आयडेंटिटी. आयडेंटिटी दाखव, तुझा पुरावा दाखव, किंवा तू कोण आहेस ते सांग. आता त्यावेळेला काय आयडेंटिटी कार्ड नव्हते, त्यावेळेला काय पासपोर्ट नव्हते, त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या, आधार कार्ड, पॅन कार्ड तसलं काही नव्हतं. तुझं ओळख सांग. आयडेंटिटी म्हणजे ओळख. आपण म्हणतो आयडेंटिटी कार्ड म्हणजे ओळखपत्र. मग तो म्हणतो की तुझी ओळख सांग, कोण आहेस तू, काय आहेस तू ते सांग आम्हाला.
डिसायपल, यू आर राईट, आय एम व्हिजिटर हिअर. तो म्हणतो की तुमचं बरोबर आहे, मी या ठिकाणी नवीन आहे. मी या ठिकाणी नवीन आहे, मला इकडचं काही माहिती नाही. अ डिसायपल ऑफ द वाईज सेज फ्रॉम गणगौर फॉरेस्ट विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम. त्याने सांगितलं की तुमच्याच राज्यातला पूर्वेच्या बाजूला एक गणगौर म्हणून एक फॉरेस्ट आहे, गणगौर फॉरेस्ट. त्या गणगौर फॉरेस्टमधनं मी आलेलो आहे. ईस्ट ऑफ युअर किंगडम, तुमच्या राज्याच्या पूर्व दिशेला जो गणगौर फॉरेस्ट आहे त्या गणगौर फॉरेस्टमधनं मी आलेलो आहे. फर्स्ट गार्ड, व्हॉट ब्रिंग्स यू हिअर, निमित्त, का आलात तुम्ही इकडे. आता ही रचना बघा कशी आहे. व्हॉट ब्रिंग्स यू हिअर, तुम्हाला इथं काय घेऊन आलं, म्हणजे थोडक्यात शब्दशः अर्थ नाही घ्यायचं, तुम्ही इथे का आलात हा त्याचा अर्थ आहे. डिसायपल, आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट दिस किंगडम ऑफ अंधेर नगरी अँड द ग्रेट किंग चौपट. आता ॲक्च्युली नावं फार विचित्र आहे बरं का. अंधेर नगरी, अंधेर नगरी म्हणजे काय, तर जिथं सगळा सावळा गोंधळ चालतो असा. तिथं त्याचा अर्थ तसा नसेल, पण अंधेर नगरी असं आपण म्हणतो. म्हणजे जेव्हा आपल्याला एखादं असं म्हणायचं असेल की काय तुमचं सगळं सावळा गोंधळ चाललाय, मग अंधेर नगरी असं म्हणलं जातं. अँड द ग्रेट किंग चौपट, ॲक्च्युली चौपट हिंदीमध्ये चौपटचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचं वाटोळं करून टाकणे. मध्ये उसने हमारा पूरा प्लान चौपट कर दिया. चौपट कर दिया म्हणजे बर्बाद करून टाकला, ध्वस्त करून टाकला, त्यांनी फेल करून टाकला. आता हे दोन्ही नावं कशी विचित्र आहेत बघा. अंधेर नगरी आणि चौपट राजा, म्हणजे आधीच सावळा गोंधळ आणि त्यातनं हा बावळाट राजा, म्हणजे जो सगळ्या गोष्टींचं वाटोळं करतो. आय एम स्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राइस, नो कॉम्प्लिकेशन. आता त्या राज्याचं एक वैशिष्ट्य होतं. त्या राज्याचं वैशिष्ट्य काय होतं की या राज्यामध्ये प्रत्येक वस्तू समान किमतीला विकली जाते. समान किमतीला म्हणजे कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नाही. म्हणजे कसं, कॉम्प्लिकेशन बघा, कॉम्प्लिकेशन म्हणजे काय तर कन्फ्युजन, म्हणजे थोडक्यात कुठल्याही प्रकारचा गोंधळ नाही. प्रत्येक वस्तू कशी विकली जाते, सेम प्राइस. फर्स्ट गार्ड, यू हॅव हर्ड राईट, तू बरोबर ऐकलेलं आहेस. In our land, you can buy the most rich and delectable sweets for the same price as an equal measure of vegetable. टकासेर भाजी, टकासेर ख्वाजा. आता तो म्हणतो की आमच्याकडे काय आहे, सगळ्या गोष्टी समान किमतीत आहे. म्हणजे तुम्हाला काजू कतली जर 10 रुपयाला पावशेर 1 किलो भेटत असेल, तर कोबीसुद्धा 1 किलो 10 रुपयालाच मिळतो. म्हणजे तुम्ही काही घ्या, सगळ्या गोष्टींचं प्राईस जी आहे ती कशी असणार आहे, समान असणार आहे, कुठल्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन नाही. आता इथे एक शब्द दिलाय बघा, टकासेर, SER, सेर शब्द दिलाय बघा. सेर या शब्दाचा अर्थ होतो किलो. त्याच्यापासून तयार झाला पावशेर, पाव. पाव म्हणजे 1/4 भाग. कुठल्याही गोष्टीचा 1/4 भाग जो असतो, 1/4 भाग जो असतो त्याला आपण पाव म्हणतो. मग या ठिकाणी तो म्हणतो टकासेर भाजी, टकासेर ख्वाजा, म्हणजे किती कॉस्टली वस्तू घ्या तुम्ही ती पण त्याच गोष्टीला, आणि साधी भाजी जर घेतली, मेथीची गड्डी जरी घेतली तर त्याच किमतीला. आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट. तो म्हणतो मला तर फार आनंद होतो या गोष्टीचा. कोण म्हणतंय, फर्स्ट गार्ड म्हणतो. इट मेक्स लाईफ इझी. याच्यामुळे काय होतं, आयुष्य एकदम सोपं होऊन जातं रे. काय कॉम्प्लिकेशन नाही ना, समान किमती. डिसायपल, सो इट शुड, असायलाच पाहिजे. म्हणजे जर एवढं जर तुमच्याकडे स्वातंत्र्य असेल किंवा एवढं जर तुमच्याकडे मुक्तता असेल तर आयुष्य चांगलं असणारच आहे, त्यात काय वादच नाही आहे. इट वुड बी अ गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड. तो म्हणतो की या राज्यामध्ये, या ठिकाणी येऊन राहायला मला खूप आवडेल. तो म्हणतो की ही एक चांगली आयडिया आहे किंवा ही एक चांगली योजना आहे, किंवा मला असं वाटतं
की मी इकडंच येऊन राहावं. बट फर्स्ट आय वुड लाईक टू अटेंड द कोर्ट टुडे अँड पे माय रिस्पेक्ट टू द मायटी किंग चौपट. तो म्हणतो की परंतु मला असं वाटतं की एखाद्या राज्यामध्ये जर आपल्याला राहायचं असेल तर आपण आधी जावं, त्या राजाला आपला सलाम द्यावा, आपल्या जो काही रिस्पेक्ट आहे तो आपण त्यांना द्यावा. आणि म्हणून मी राजाला भेटण्यासाठी, त्यांना नमस्कार करण्यासाठी, त्यांना रिस्पेक्ट देण्यासाठी मी आज या कोर्टामध्ये आलेलो आहे. आय वुड लाईक टू अटेंड द कोर्ट टुडे अँड पे माय रिस्पेक्ट. पे ॲक्च्युली PAY पे म्हणजे एखादी वस्तू देणे. जसं आपण पैसे देतो, फी भरतो, त्याला आपण पे म्हणतो. पण या ठिकाणी पे रिस्पेक्ट म्हणजे थोडक्यात आदर व्यक्त करणे. रिस्पेक्ट टू द मायटी किंग. मायटी किंग चौपट. मायटी म्हणजे शक्तिशाली, पॉवरफुल. आता मायटी या शब्दाचा अर्थ होतो शक्तिशाली. MIGST, माईट आपल्याला माहिती आहे ना, सहाय्यकारी क्रियापद आहे माईट. पण त्या माहितीला ज्यावेळेला वाय लावला जातो त्याचा अर्थ होतो शक्तिशाली, पॉवरफुल. किंग चौपट, इकडचे जे राजा आहेत किंग चौपट, त्यांना माझा नमस्कार द्यावा, त्यांना आदर व्यक्त करावा त्यांच्या बाबतीत, असं मला वाटलं आणि म्हणून मी इकडे आलेलो आहे. सेकंड गार्ड. यू मे स्टँड देअर पॉइंटिंग आउट विथ दोज पीपल हू आर इन द क्यू. तो म्हणतो यू मे स्टँड देअर, तिथं थांब. पॉइंटिंग आउट विथ दोज पीपल हू आर इन अ क्यू. क्यू म्हणजे रांग, लाईन. QUEUE स्पेलिंग फार विचित्र, उच्चार कसा वाटतो ना, QUEUE. तर क्यू मध्ये थांब म्हणजे थोडक्यात रांगेत थांब, जिथं बाकी सगळे थांबलेले आहेत तिथंच तू सुद्धा थांब. लाऊड व्हॉइस फ्रॉम द बॅक स्टेज. स्टेजच्या मागनं आवाज आला. हिअर यू पीपल. ते म्हणतात ना, बा मुलायचा होशियार, त्या पद्धतीची घोषणा झाली. हिअर यू पीपल, हिअर कम्स द मोस्ट नोबल, मोस्ट रेवर्ड, मोस्ट ग्रेशियस, मोस्ट लर्नेड किंग चौपट ऑफ दिस वास्ट किंगडम. या ठिकाणी शब्द काय काय वापरले बघा. हिअर कम द मोस्ट नोबल. नोबल म्हणजे एकदम सरळ स्वभावी. मोस्ट रेवर्ड म्हणजे फार आदरणीय. मोस्ट ग्रेशियस फार म्हणजे सुंदर म्हणा किंवा अतिशय प्रतिभाशाली. मोस्ट लर्नेड अतिशय विद्वान. किंग चौपट ऑफ दिस वास्ट किंगडम. वास्ट म्हणजे अगदी मोठं. किंगडम म्हणजे साम्राज्य. किंगडमचा अर्थ काय होतो? साम्राज्य. आणि वास्ट म्हणजे मोठं. मेक वे फॉर द किंग. राजासाठी मार्ग करा. बो टू द रॉयल मोनार्क. महाराजांना नमस्कार करा. महाराज की जय हो. अशा पद्धतीने त्याची ती घोषणा झाली. किंग चौपट अराइव्स टू द फॅनफेअर ऑफ द ब्युगल्स अँड ड्रम्स अँड टेक्स हिज प्लेस ऑन द थ्रोन. बिगुल वाजतायत, ढोल वाजतायत, त्या नगाड्यामध्ये ढोलमध्ये त्यांचं स्वागत झालं आणि त्या स्वागताने, त्या उत्साहाने राजा त्यांच्या सिंहासनावर येऊन बसले. या ठिकाणी एक शब्द आला बघा, त्रोन. THRONE. त्रोन म्हणजे सिंहासन. ते आपल्या सिंहासनावर येऊन बसले. किंग लेट द कोर्ट बिगिन. आज की कारवाई शुरू की जाए. राजा त्यांची ती स्टाईल, त्यांचे ते सगळे आता वेगळीच असते. आजची कारवाई सुरू केली जावी. फोर्थ गार्ड मेसेंजर. चौथा गार्ड आता, दोन आधी उभे होते, तिसरा मागून बॉम्बला, हा चौथा. द फर्स्ट कंप्लेंट म्हणजे त्यांनी आवाज दिला, चला पहिली कंप्लेंट कोण घेऊन येते. आता विचित्र प्रकार बघा, कंप्लेंट कोण घेऊन आले आणि काय घेऊन आले, नीट वाचा. थीफ, चोर आला एक, चोर. आणि काय म्हणतोय, रशेस फॉरवर्ड अँड वेल्स लाऊडली. या ठिकाणी खूप सुंदर शब्द आहे, वेल. WAIL. वेल म्हणजे याचना करणे, म्हणजे असं आरडाओरडा करून याचना करणे, दुःख व्यक्त करणे, त्याला आपण म्हणतो वेल.
ओरडणे, थोडक्यात आरडाओरडा करून दुःख व्यक्त करणे. रशेस फॉरवर्ड अँड वेल्स लाऊडली, जस्टिस ओ मोस्ट ग्रेट किंग, आय बेग फॉर जस्टिस. महाराज, महाराज, मी दयेची भीक मागतो महाराज, माझ्यावर उपकार करा महाराज, माझ्यावर दया करा महाराज, न्याय करा, न्याय, जस्टिस, न्याय करा. न्याय कोण मागते? चोर. किंग, कंप्लेंट काय ती सांग. त्यांनी त्याचं लगेच कंप्लेंट विचारली, काय तुझी तक्रार आहे सांग. अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट. आता त्याची कंप्लेंट किती विचित्र ती ऐका. थीफ म्हणतो, इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधेर नगरी माय फ्रेंड अँड आय हॅव बीन ट्रूली हार्ड वर्किंग ऑनेस्ट थीव्स. बघा, चोरांसाठी कसली विशेषणं वापरलीत, त्याच्यावरूनच कळतं राज्य किती सुंदर असेल. म्हणतो की या महान भूमीमध्ये, अंधेर नगरीच्या या महान भूमीमध्ये, माय फ्रेंड, माझा मित्र, अँड आय हॅव बीन ट्रूली हार्डवर्किंग ऑनेस्ट थीव्स, आम्ही मित्र अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू चोर आहोत. किती भारी भारी शब्द वापरले बघा. पहिला म्हणजे कष्टाळू, ते पण काय? चोर. ऑनेस्ट, प्रामाणिक, म्हणजे कष्टाळू आणि प्रामाणिक चोर आहेत. ऑल दीज इयर्स वी हॅव बीन ट्रू टू आवर प्रोफेशन, आम्ही आमचा व्यवसाय एकदम प्रामाणिकपणे करतोय. फार कष्टाने आणि प्रामाणिकपणे आम्ही चोऱ्या करतोय. वा, म्हणजे काय मांडतोय आपण आणि कसं मांडतोय, याला पण काय म्हणजे किती विचित्र आहे. तो म्हणतो की मी आणि माझा मित्र अतिशय प्रामाणिक चोर आहोत आणि अनेक वर्ष आम्ही अतिशय प्रामाणिकपणे आमचा व्यवसाय करतोय. वा. अँड व्हॉट इज अवर रिवॉर्ड, आणि आम्हाला काय मिळालं? व्हॉट इज अवर रिवॉर्ड, आम्हाला मिळालं काय? आम्हाला मोबदला काय मिळाला? लास्ट नाईट विथ ग्रेट एफर्ट्स वी मेड अ होल इन द वॉल ऑफ अ मर्चंट्स हाऊस. एका व्यापाऱ्याच्या घरामध्ये आम्ही खूप कष्टाने मोठं भगदाड पाडलं, चोरी करण्यासाठीच अर्थात. म्हणे की एका व्यापाऱ्याच्या घरामध्ये आम्ही अतिशय कष्टाने एक मोठं भगदाड पाडलं. आम्ही आतमध्ये एंट्री करणार. वेन ऑल हिज फॅमिली वेर अवे, जेव्हा त्याच्या घरात कुणीच नव्हतं, त्याच्या घरात कुणीही नव्हतं, अशा वेळेला आम्ही काय केलं? त्याच्या घरामध्ये, त्याच्या घराच्या भिंतीमध्ये एक मोठं भगदाड पाडलं आम्ही. आणि ते जे भगदाड आम्ही पाडलं, त्या भगदाडाच्या ह्याच्यातनं माझा मित्र आतमध्ये जात होता. माय फ्रेंड पीर्ड थ्रू दॅट होल इन टू हिज हाऊस. पीर करणे म्हणजे असं डोकावणे. पीर करणे म्हणजे असं डोकावणे. तो आतमध्ये डोकावून बघत होता आतमध्ये जाण्यासाठी. when suddenly the wall collapsed, wails louder and my friend was instantly killed. म्हणे की जेव्हा माझा मित्र त्या घरामध्ये डोकावून बघत होता, तो आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता, तर त्या व्यापाऱ्याची ती भिंत अचानक कोसळली. मोठमोठ्याने रडायला लागला, सांगताना मोठमोठ्याने याचना करू लागला. म्हणला आणि मी माझा एकमेव मित्र आणि व्यावसायिक गमावला. इन्स्टंटली एक शब्द बघा इथं, इन्स्टंटली म्हणजे लगेचच. किल्ड, जागेवर खल्लास झाला. आय हॅव लॉस्ट माय ओनली फ्रेंड अँड पार्टनर. माझा एकमेव मित्र आणि व्यवसायातला भागीदार मी काल गमावलेला आहे. एकमेव मित्र आणि पार्टनर हा मी काल गमावलेला आहे. ओ किंग, म्हणे महाराज, इट इज द मर्चंट फॉल्ट फॉर लिव्हिंग इन अ हाऊस विथ सच वीक वॉल्स. म्हणे की महाराज, ही त्या व्यापाऱ्याची चूक आहे की तो इतक्या कमकुवत भिंतीच्या घरामध्ये राहतोय. मग तो एवढ्या जर कमकुवत भिंतीच्या घरात राहत नसता तर तुला भगदाड पाडता आला असतं का? हा विचार नाही करत तो. म्हणतो की त्याची चूक आहे की तो इतक्या कमकुवत भिंतीच्या घरामध्ये राहतोय, ही त्याची चूक आहे आणि त्या चुकीमुळं माझ्या मित्राचा प्राण गेलेला आहे.
आणि माझ्या मित्राचा प्राण त्याच्यामुळं गेला आहे, मला भरपाई पाहिजे, मला न्याय पाहिजे. किंग, आता राजा किती छान आहे बघा. फेच द मर्चंट ॲट वन्स, अ लाईफ फॉर लाईफ. म्हणतो त्या व्यापाऱ्याला इथं बोलून आणा. त्यांनी एक जीव घेतलाय, त्याला त्याचा जीव द्यावा लागेल. लाईफ फॉर लाईफ. द मर्चंट मस्ट बी हँग्ड. फाशी द्या त्याला, पण कोणाला? व्यापाऱ्याला फाशी द्या. का? तर तो कमकुवत भिंतीच्या घरात राहतोय आणि त्याच्यामुळे एका चोराचा जीव गेलाय. बघा न्याय. मग अंधेर नगरीन चौपट राजा ही जी व्याख्या आहे ती बरोबर आहे. थर्ड गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ द मर्चंट हू बोज बिफोर द किंग. ते जाते. तिसरा गार्ड मर्चंटला घेऊन येतोय. मर्चंट येतोय, म्हणतोय महाराज की जय हो. त्याला काय माहिती काय प्रकारे काय नाही. मर्चंट, मर्सी ओ नोबल किंग. मर्सी म्हणजे दया करा. ओ नोबल किंग, महान राजा, माझ्यावरती दयाळू राजा, माझ्यावरती तुम्ही दया करा, मला मारू नका. आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग दिस स्किल्ड प्रोफेशनल्स. आता हा पण त्या चोरांना किती इज्जत देतोय बघा. इंटेन्शन म्हणजे उद्दिष्ट, उद्देश. म्हणजे यांना मारणे या स्किल्ड प्रोफेशनल, स्किल्ड म्हणजे कुशल आणि प्रोफेशनल्स म्हणजे व्यावसायिक, या कुशल व्यावसायिकांना मारण्याचा माझा अजिबात उद्दिष्ट नव्हता. माझं पर्पज नव्हतं. माझा हेतू तो नव्हता. इट इज नॉट माय फॉल्ट दॅट द वॉल ऑफ माय हाऊस कोलॅप्स्ड. ही माझी चूक नाही आहे की माझ्या घराची भिंत कोलॅप्स झाली. कोलॅप्स होणे म्हणजे कोसळणे. कोलॅप्स म्हणजे कोसळणे. मराठी आणि इंग्लिश हे शब्द जवळजवळ सेम. द हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ड. म्हणे की माझा उद्दिष्ट तसा काहीच नव्हता. माझ्या घराच्या भिंती तर आत्ताच बांधल्यात. मी तर घर आत्ताच बांधलेले, आत्ताच रिन्युएशन केलंय. इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिक लेअरर. ही चूक कोणाची आहे? ब्रिक लेअररची. ज्या गवंड्याने ते बांधकाम केलं त्या गवंड्याची चूक आहे की त्यांनी इतकी कमकुवत भिंत माझ्या घराची बांधली. माझी चूक नाही आहे, ही त्या गवंड्याची चूक आहे. हू केअरलेसली बिल्ड सच अ वीक वॉल. ज्याने इतक्या निष्काळजीपणाने इतकी कमकुवत भिंत बनवली, ही त्याची चूक आहे, ही माझी चूक नाही. किंग, ब्रिंग द केअरलेस ब्रिक लेअरर इमिजिएटली. म्हणे की त्या निष्काळजी गवंड्याला इकडं लगेच घेऊन या त्याला लगेच इकडं. ही मस्ट हँग फॉर हिज फॉल्ट. त्याला त्याच्या चुकीची शिक्षा, फाशी दिली जाईल. लगेच त्याला फाशी दिली गेली पाहिजे. अजिबात सोडायचं नाही त्याला, फाशी देऊन टाका लगेच त्याला. सेकंड गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ द ब्रिक लेअरर. सेकंड गार्ड लगेच गेला, घेऊन आला त्याला. कोणाला? गवंड्याला घेऊन आला. आता गवंडी म्हणतोय माझी चूक काय? गवंडी म्हणतो ब्रिक लेअरर, ओ मोस्ट काइंड लॉर्ड अँड किंग. तो पण म्हणतो ओहे दयाळू राजा. नीलिंग टू द किंग. नील करणे. नील करणे म्हणजे गुडघ्यावर बसणे. ॲक्च्युली नी म्हणजे गुडघा ना, आणि त्याला वर्क केलं जातं नील, एल लावून. नीलिंग टू द किंग, हॅव मर्सी. दया करा माझ्यावरती. आय बेग यू डोंट सेंड मी टू द गॅलॉज. गॅलॉज म्हणजे जिथं फाशी दिली जाते, तो जो फाशीचा तख्ता असतो त्याला गॅलॉज म्हणतात. फाशीचा तख्ता त्याला काय म्हणतात? गॅलॉज म्हणतात त्याला. आय ॲग्री दॅट आय बिल्ट द वॉल विच कोलॅप्स्ड अँड किल्ड अ मॅन. म्हणे की मी मान्य करतो की मी जी भिंत बांधली ती भिंत मी बांधल्यामुळं, ती भिंत पडल्यामुळं एका चोराचा, एका माणसाचा मृत्यू झाला, हे मी मान्य करतो. मी काय नाही म्हणत नाही.
बट इट वॉज नॉट ड्यू टू माय केअरलेसनेस. पण हा माझा निष्काळजीपणा नव्हता. द मॉर्टर विच आय यूज टू ले द ब्रिक्स वॉज ऑफ व्हेरी पुअर क्वालिटी. म्हणे की जी माती, जे सिमेंट, जे सगळं मी ते मटेरियल वापरलं ते निकृष्ट दर्जाचं होतं. मी काय करू त्याला. पुअर क्वालिटी. पुअर म्हणजे या ठिकाणी गरीब नाही. पुअर म्हणजे या ठिकाणी निकृष्ट, आणि क्वालिटी म्हणजे दर्जा आपल्याला माहितीच आहे. म्हणजे ते कसं होतं, एका निकृष्ट दर्जाचं होतं. देर वॉज टू मच ऑफ वॉटर मिक्स्ड इन इट. खूप पाणी मिसळलं गेलेलं होतं त्याच्यामध्ये, खूप पाणी. इट इज एंटायरली द मॉर्टर मेकर्स फॉल्ट. एंटायरली म्हणजे पूर्णपणे. याच्यामध्ये पूर्णपणे चूक कोणाची आहे? त्या मॉर्टर मेकरची चूक आहे. म्हणजे ज्यांनी ते माती मला कालवून दिली, ते मटेरियल कालवून दिलं, ते माहिती आहे तुम्हाला, गवंड्याला मटेरियल कालवून दिलं जातं, मग तो टाकतो आणि मग त्याच्यावर विटा लावतो. म्हणजे त्याची चूक आहे, माझी चूक नाही. किंग, समॉन. आता बघा, फेच, ब्रिंग, समॉन हे सगळे समानार्थी शब्द आहेत. समॉन म्हणजे बोलवणे, त्याला बोलवा इकडं. कोण येतो? त्याला बोलवा इकडं. समॉन द मॉर्टर मेकर ॲट वन्स. त्याला बोलवा इकडे. तो जो होता ज्यांनी ते माती मिक्स करून दिली, त्याला इकडं बोलवा. ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर हिज थॉटलेसनेस. त्याच्या अविचारीपणाने. अविचारीपणा का? तर किती पाणी टाकायला पाहिजे, काय करायला पाहिजे, त्याला कळायला पाहिजे. मग त्याचा हा जो काही अविचारीपणा आहे, त्या अविचारीपणासाठी त्याला फाशी दिली गेली पाहिजे. त्याला फाशी द्या. फर्स्ट गार्ड एक्झिट अँड रिटर्न्स विथ द मॉर्टर मेकर हू रशेस अँड थ्रोज हिमसेल्फ बिफोर द किंग. लगेच आला तो तर डायरेक्ट राजाच्या पायातच पडला. टेन्शनच नाही. आल्या क्षमा याचना. डायरेक्ट राजाच्या पायात, इकडं तिकडं तसला काही तमाशाच नाही. डायरेक्टली आला, राजाच्या पायात पडला. महाराज की जय हो, महाराज, महाराज माफ करा महाराज. डायरेक्ट राजाजवळ येऊन बसला. मॉर्टर मेकर वेलिंग लाऊडली. बघा, वेल शब्द परत आला. वेल तिथं आला होता, इथं परत आला. वेल करणे म्हणजे आरडाओरडा करून क्षमा याचना करणे किंवा आरडाओरडा करणे. फॉरगिव्ह मी, मला माफ करा. ओ मर्सीफुल किंग, हे दयाळू राजा, प्लीज डू नॉट हँग मी टू डेथ. मला फाशी देऊ नका. हँग टू डेथ. हँग टू डेथ म्हणजे फाशी देणे. आय हॅव अ वाईफ अँड टू यंग चिल्ड्रन. एक बायको, 2 मुलं आहेत मला. यंग म्हणले तिथं. यंग म्हणजे तरुण नव्हे, यंग म्हणजे लहान. म्हणे की मला एक बायको आणि 2 लहान मुलं आहेत मला. हू विल लुक आफ्टर देम. जर तुम्ही मला मारून टाकलं, जर तुम्ही मला फाशी दिली, जर मी मेलो, तर त्यांच्याकडे कोण बघणार? त्यांची काळजी कोण घेणार? मग मला त्यांची काळजी घेण्यासाठी मला जगलं पाहिजे, मला राहिलं पाहिजे. मला मारू नका. मला तुम्ही शिक्षा करू नका. किंग, युअर केअरलेसनेस हॅज कॉस्ट अ लाईफ. तुझ्या निष्काळजीपणामुळे एक प्राण गेलेला आहे. यू मस्ट पे विथ युअर लाईफ. आणि तुझ्या जर अविचारीपणामुळे एक जीवन गेलं असेल, तर तुला तुझ्या जीवनाचं, तुला त्याची परतफेड केली पाहिजे. तुला त्याचे हे दिलं पाहिजे. मॉर्टर मेकर, नो नो नो, नाही 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 म्हणतो. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माय रॉयल लॉर्ड म्हणतो. अहो महाराज म्हणतो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आय एम नॉट टू ब्लेम. मला दोष देऊ नका. द पॉट विच आय यूज टू पॉर वॉटर इन टू द मॉर्टर हॅड अन एक्स्ट्रा ऑर्डिनरी लार्ज माउथ. म्हणे की ज्या मडक्यातनं किंवा ज्या भांड्यातनं मी पाणी टाकत होतो, त्याचं तोंड जरा एक्स्ट्रा मोठं होतं. म्हणजे ज्यांनी ते भांडं बनवलेलं होतं, ही त्याची चूक आहे. त्यांनी ते चुकीचं बनवलं होतं आणि जेवढं तोंड असायला पाहिजे त्याच्यापेक्षा मोठं तोंड होतं. माझी काही चूक? सो ॲक्सेस वॉटर पोर्ड डाऊन इन टू द मॉर्टर मिक्सचर. पोर करणे म्हणजे ओतणे. पोर, POUR, पोर म्हणजे ओतणे. आपल्याला जो पाऊस पडतो ना, त्याला सुद्धा पोरिंग म्हणतात बरं का.
इट इज पोरिंग म्हणतात. इट इज रेनिंग नाही, इट इज पोरिंग. थोडक्यात पाऊस पडतोय. म्हणे की त्याच्यामुळे जास्त पाणी पडलं. आय वॉज हेल्पलेस. मी तरी काय करू, माझी काय चूक आहे त्याच्यामध्ये. इट इज अ पॉटर्स फॉल्ट फॉर मेकिंग सच अ युजलेस पॉट. म्हणजे त्या कुंभाराची चूक आहे, ज्यांनी एवढं निष्काळजीपणाने इतकं युजलेस पॉट बनवलं. त्याची चूक आहे, आपली नाही. किंग, लेट द पॉटर बी ब्रॉट हिअर ॲट वन्स. बोलवा त्याला इकडं. ही मस्ट बी एक्झिक्युटेड. एक्झिक्यूट म्हणजे सुद्धा फाशी देणे. फॉर मौल्डिंग, घडवणे. मौल्ड करणे म्हणजे घडविणे. सच अ युजलेस पॉट. एवढा निष्काळजीपणाने, एवढा निष्क्रिय पॉट बनवल्यामुळं त्याला फाशी दिली गेली पाहिजे. फोर्थ गार्ड लिव्स अँड री एंटर्स विथ द पॉटर. चौथा गार्ड गेला, पॉटरला घेऊन आला, त्या कुंभाराला घेऊन आला. पॉटर, आता पॉटर, आता तुम्हाला तरी हे सगळं वाटतंय का योग्य? हे जे चक्र चाललं, ह्याला आण त्याला आण, काहीतरी फालतूपणा लावलाय. पॉटर, कव्हरिंग बिफोर द किंग. कव्हरिंग करणे म्हणजे थोडक्यात काव, COW, काव म्हणजे काय, गाय. गायसारखं एकदम, म्हणजे थोडक्यात एकदम नमन, एकदम डाऊन टू अर्थ. युअर मॅजेस्टी शो मर्सी टू दिस हंबल पॉटर. हंबल म्हणजे नम्र. म्हणे या नम्र कुंभारावरती थोडीशी दया दाखवा. आय ॲग्री द पॉट आय मेड अँड सोल्ड टू द मॉर्टर मेकर वॉज अ डिफेक्टिव्ह वन. डिफेक्टिव्ह म्हणजे थोडक्यात प्रॉब्लेम असलेला, म्हणजे थोडक्यात खराब. बट आय एम नॉट गिल्टी. पण चूक माझी नाही आहे. ते जे चुकीचं बनलं त्यात माझी चूक नाही. ॲज आय वॉज molding that pot, I heard the sweet, delicate tinkling of anklets. म्हणे की जेव्हा मी ते पॉट घडवत होतो, मला अशी पैंजनाची छम 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 असा आवाज आला. माझं लक्ष तिकडे गेलं. अँकलेट म्हणजे पैंजण. अँकलेट म्हणजे पैंजण. म्हणजे मला पैंजनाचा आवाज आला, एकदम सुंदर असा. मी तिकडे पाहिलं, इथं मडकं खराब झालं. मी काय करू त्याला. इट वॉज मनी लेंडर्स डॉटर. ती कोण होती? त्या सावकाराची मुलगी होती. शी डिस्ट्रॅक्टेड मी जस्ट ॲज आय वॉज शेपिंग द माउथ अँड इट बिकेम टू वाईड. डिस्ट्रॅक्ट करणे म्हणजे मन विचलित करणे. तिने मला डिस्ट्रॅक्ट केलं आणि माझ्याकडनं ते मडकं चुकलं. माझी काय चूक? तिची चूक आहे. ती का आली? ती आली नसती, मी माझं काम बरोबर केलं असतं. ती आली, माझं लक्ष तिकडे गेलं, म्हणून ते चुकलं. इथे एक शब्द आहे बघा, वाईड. WIDE, वाईड. वाईड म्हणजे रुंद. वाईड म्हणजे रुंद. ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हिअर. सावकाराच्या पोरीला इकडे बोलवा. दिस व्हेरी इन्स्टंट. इन्स्टंट म्हणजे लगेच. इन्स्टंटली गेलाय बघा मगाशी, इथं इन्स्टंट वापरलाय. शी मस्ट बी सेंट टू द गॅलोज फॉर डिस्टर्बिंग दिस पुअर पॉटर ॲट वर्क. तिला फाशी दिली गेली पाहिजे. का? तर तिने या गरीब कुंभाराला त्याच्या कामामध्ये लक्ष विचलित केलंय. फर्स्ट गार्ड लिव्स अँड एंटर्स विथ द मनी लेंडर अँड हिज डॉटर. आता मात्र सावकार आणि त्याची पोरगी दोघं आले. मनी लेंडर इन अ डेस्परेट व्हॉइस, एकदम असं काकुलतेने तो म्हणला, ओ जस्ट किंग. आता जस्ट किंग म्हणजे फक्त किंग नव्हे. ओ जस्ट किंग म्हणजे हे न्याय करणारे राजा. न्यायाधीश म्हणजे एकदम सुंदर न्याय करणारा राजा. मस्कता लावायला लागतो. स्पेअर माय डॉटर. माझ्या मुलीला माफ करा. स्पेअर, माफ करणे. शी इज माय ओनली चाइल्ड. ती माझी एकुलती एक मुलगी आहे. अँड टू बी वेडेड नेक्स्ट मंडे. आणि पुढच्या सोमवारी तिचं लग्न आहे. एकुलती एक मुलगी आहे आणि पुढच्या सोमवारी तिचं लग्न आहे. डॉटर, ओ डू नॉट फ्रेट. फादर, ती पप्पा घाबरू नका तुम्ही का घाबरताय? फ्रेट, घाबरणे. द किंग विल नॉट हँग मी. राजा मला फाशी देणार नाही. टू द किंग, युअर मोस्ट एस्टीम्ड हायनेस. एस्टीम म्हणजे नामवंत.
आय रेअरली स्टेप आउटसाइड द थ्रेशोल्ड ऑफ माय होम. थ्रेशोल्ड म्हणजे उंबर असतं ना घराचं, चौकट. क्वचितच बाहेर पडते, शक्यतो मी बाहेर जात नाही. बट ॲज माय फादर सेड, आय एम टू बी मॅरिड नेक्स्ट वीक अँड माय ज्वेलरी इज नॉट रेडी. म्हणे की माझं पुढच्या सोमवारी लग्न आहे आणि अजून माझे दागिने तयार झालेले नाही आहेत. मी तसं तर घरातनं बाहेरच पडत नाही, पण पुढच्या सोमवारी माझं लग्न आहे, अद्याप माझे दागिने तयार नाही आहेत. तर I had to go to the goldsmith shop to urge him to work faster and hand over my ornaments on time. मी त्या सोनाराकडे चालले होते त्याला सांगण्यासाठी की बाबा रे, माझे दागिने वेळेत मला तयार करून दे, हे सांगण्यासाठी. द पॉटर शॉप इज ऑन द वे. सोनाराचं दुकान रस्त्यात आहे, कुंभाराचं. आय कुड नॉट हेल्प इट. आता ही माझी चूक आहे का त्याचं घर रस्त्यात आहे? मी चालले होते सोनाराकडं, याचं घर रस्त्यात, त्याला मी काय करू? इट इज ऑल गोल्डस्मिथ फॉल्ट. ही सोनाराची चूक आहे. त्यांनी जर माझे दागिने वेळेवर दिले असते, मी कायला गेले असते तिकडे मारायला? हॅड ही डिलिव्हर्ड माय ऑर्नामेंट्स ऑन टाईम, आय वुड नॉट हॅव बीन फोर्स टू गो पास्ट द पॉटर शॉप. त्यांनी जर माझे दागिने वेळेवर दिले असते तर मला त्या कुंभाराच्या दारासमोरनं सोनाराच्या घरापर्यंत जायची वेळच आली नसती. त्यांनी दागिने दिले नाही, त्याची चूक आहे, म्हणून मला जावं लागलं. किंग देन सेंड फॉर द गोल्डस्मिथ अँड विदाऊट एनी डिले ही मस्ट बी हँड. म्हणे की चला सोनाराला बोलवा आणि कुठल्याही प्रकारचा म्हणजे उशीर न करता त्याला फाशी देऊन टाका. अशा प्रकारे हा राजा न्याय करत होता. हा पार्ट 1 होता. पार्ट 2 आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये पाहायचा आहे. एकदा पार्ट 1 व्यवस्थित वाचा. अवघड शब्द जर काही वाटले तर नक्कीच मला तुम्ही मेसेज करू शकता किंवा मला तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.